5-5 ओव्हरच्या मॅचेस, याच्या पलीकडे आपण मॅचेस खेळत नाही आहोत. मात्र या ठिकाणी 6-6 ओव्हरच्या मॅचेस करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे आयोजकांना. राजू दादांना तो निर्णय घेतला आहे. त्याच्यामुळे खूप मजा येईल, खूप मजा येईल. कारण 6 ओव्हर खेळणं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सध्याच्या यंग पिढीला थोडंसं कठीण असतं. बघूया काय रणनीती आखली आहे. कारण यजमान संघ क्षेत्ररक्षण करतोय आणि एका साईडला आपण कुर्लाई कशीच संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज त्या ठिकाणी पाहतोय. हितेश पाटील राकेश पाटील स्ट्राईक एंडला आहेत, हितेश पाटील नॉन स्ट्राईक एंडला आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण निखिल पाटील या गोलंदाजाला पाहतोय. पहिला चेंडू गणपती बाप्पा मोरया. करूया आपण आजच्या दिवसाची सुरुवात. पहिला चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह खेळलाय. पहिला चेंडू अप्रतिम हाताळला गेला. कालच्या दिवसामध्ये आपण एक संघ पाहिला होता, शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव या टीमला आपण पाहिलं होतं. कालच्या दिवसामध्ये तो संघ पराभूत झाला. आजच्या दिवसातील कसा परफॉर्मन्स असेल वाघोबा यंगस्टर्स शिरगाव या टीमचा. इच्छा आहे, शिरगावकरांची देखील इच्छा आहे की जे ज्या क्वालिफाय टीम रविवारच्या दिवसामध्ये खेळणार आहेत त्या क्वालिफाय टीममध्ये आमच्या गावातील देखील संघ असायला हवा, ही इच्छा फक्त व्यक्त केली आहे. खूप चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, अगदी वाईट यॉर्कर. खूप चांगला चेंडू टाकला गेलाय. गोलंदाज निखिल पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस देखील आउटसाइड ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न होता चेंडूला. चेंडू अगदी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. गुड बॉलिंग. सलग 3 चेंडू 3 बिंदी 3 डॉट बॉल आतापर्यंत स्कोरबोर्डवर आहेत. खूप चांगली गोलंदाजी निखिल पाटील यांच्याकडून केली जाते सध्याच्या घडीला. गरजा संघ आहे. मी म्हटलं होतं की या खेळपट्टीचा बेनिफिट आहे, खेळपट्टीवर कशा प्रकारे गोलंदाजी करायला हवी. सातत्यपूर्वक हे सर्व खेळाडू या खेळपट्टीवर सराव करत आहेत. फुलटो साहेब आपण पुलचा फटक्या, थोडीशी ताकद या ठिकाणी कमी लावली गेली. एकच धाव इथे मिळणार. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. सुरुवात झाली स्कोरबोर्डला एका धावेनं. राकेश पाटील मात्र सुरुवात करतोय. किरण गावडेने चेंडूला फील्ड केलंय. शिरगाव संघ कशीच संघ, दोन्ही संघ आमने सामने. सकाळची वेळ, पहिला सामना सकाळच्या वेळेचा क्रिकेट थोडंसं वेगळं असं. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फटका फसलाय मात्र इनफील्डच्या वरून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द रोप. चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. तुझे दारान गो आई वाहतय दयेच पाणी. तुझे दारान गो आई वाहतय दयेच पाणी. माझी डोंगरची राणी आहे आई. आदिशक्ती आदि माया जिचा कृपा आशीर्वाद या पंचकृषीवर आहे, या शिरगाव गावावर आहे, त्या देवीचं गाणं आहे, जीवदानी मातेचं गाणं आमच्या डीजेच्या माध्यमातून. थँक्यू डीजे, धन्यवाद मित्रा. धावसंख्या 5. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिले षटक या ठिकाणी संपलंय. धावा फळकावर आहेत त्या 5. डीजे जयदीप, डीजे धनेश. खूप चांगलं साऊंड सिस्टम, खूप चांगली गाणी वाजवण्याचं काम ते करतात. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं शिमगा आपला जवळ आलाय. शिमग्याची आपण गाणी कालच्या दिवसामध्ये पाहिली. मी तर म्हणेल शिरगाव गावावर देखील भरपूर गाणी असतील. हनुमंतरायाविषयी देखील आणखी भरपूर गाणी असतील. ती देखील गाणी सुरुवातीच्या जर या मॅच मध्ये प्रेझेंट केली तर जयदीप खूप मजा येईल. कारण शिरगावचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सचिन पाटील आणखीन एक युवा टॅलेंट. वाघोबा यंगस्टर्स हे नाव दिलंय या टीमनं. वाघोबा यंगस्टर्स. वाघ म्हणजे टायगर, लक्ष ठेवा. आणि एक म्हणजे म्हणायचं गेलं वाघोबा म्हणजे तर कुळदैवत शिरगाव गावाचं. गोलंदाज तयार. सचिन पाटील. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतो राकेश पाटील. यावेळेला विकेटवर मारा केला होता डाऊन द लेग. पंच यावेळेस वाईट बॉल घोषित करतायत. अगदी एसटी उडवण्याचं काम त्या ठिकाणी केलं होतं सचिन पाटीलनं. एसटीवर मारा केला होता. त्यासाठी मी म्हटलं होतं ना की तुमची मानसिकता काय आहे या ठिकाणी, कशा प्रकारे तुम्ही गोलंदाजी करता, कशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी बॅटिंग करायची आहे. 7 षटकं आहेत, त्याच्यामुळे 2 जे गोलंदाज आहेत त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी. मिस टायमिंग स्ट्रोक आहे मात्र त्या ठिकाणी कुठलाही फिल्डर नाहीये. चेंडू वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. निर्णय पेंडिंग आहे. ओके, 6 धावा षटकात. सपान कोणाचा ग परलाय, सपान कोणाचा ग परलाय,
स्वप्नानं आईली एक विरमाई, स्वप्नानं आईली एक विरमाई. थँक्यू DJ जयदीप. खूप चांगला फटका होता त्या ठिकाणी. जर फिल्डर असता कदाचित तर हा कॅच देखील होऊ शकला असता. मात्र षटकार. पुन्हा एकदा ऑन साईडला मात्र मागे प्रोडक्शन आहे. मिड विकेट डीपला त्या ठिकाणी फिल्डर आहे राजू. खूप चांगला चेंडूला थ्रो केलं गेलं. नॉन स्ट्राईक एंडला या ठिकाणी धावा मिळतील त्या म्हणजेच 2 धावा संख्या झाली ती तब्बल 14. पहिले षटक जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये नक्कीच काही चेंडू डॉट केले होते राकेश पाटीलने. त्यानंतर मात्र आता म्हणायचं गेलं तर एक चांगली लय सापडलाय राकेशला. प्रॉपर करेक्शन नाहीये. पायाने अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र चेंडू मागे डीपला येतो मिडविकेट क्षेत्रामध्ये. एक ते देखील 2 धावा थांबवता येणार नाहीयेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटक आहेत आणि या पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलण्याचं काम हे मैदानाच्या आतमध्ये करतात हे दोन्ही बॅटर नितेश पाटील आणि राकेश पाटील. धावा झाल्यात त्या 16. किरण 40+ होलेत का? क्या बात आहे. किरण गावडे एक लेजेंडरी खेळाडू आहेत. म्हणजे शिरगाव 40+ मास्टर्स जो संघ आहे त्या संघाच्या माध्यमातून आपण किरण गावडे यांना खेळताना पाहतोय. आज यंगस्टर्स सोबत साथ देतात. कदाचित हे जे यंगस्टर्स आहेत त्यांना मार्गदर्शन देण्याचं काम कदाचित ते करतायत. ऑन साइडला मिस टायमिंग स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. चेंडूला उंची जास्त घेतली आहे. लांबी देखील तितकीच. हाय तोय बिग हिट षटकार. स्वप्नानं आईली एक विरमाई, स्वप्नानं आईली एक विरमाई. ताऱ्यांचा भरोसा नशिबाव माझा तुझ्यावर भरोसा, ताऱ्यांचा भरोसा नशिबाव माझा तुझ्यावर भरोसा. प्रॉपर कनेक्शन झालंय. अगदी स्लॉट मध्ये होता आणि त्या चेंडूला पाठवून दिलं अगदी स्टँड अँड डिलिव्हर. एक मोठा फटका कणकणी षटकार गोलंदाज तयार. यावेळेस देखील प्रॉपर करेक्शन आहे. हा देखील चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक दुसरा धमाका षटकार. राजू दादाचं आयोजन मोठं स्पर्धा ही मानाची, राजू दादाचं आयोजन मोठं स्पर्धा ही मानाची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची, गावागावात होते चर्चा ही. मारुती चषकाची चर्चा जर नक्कीच अनेक गावामध्ये झाल्या त्या कारणास्तव आपण इतके संघ या स्पर्धेमध्ये पाहतोय. लाखाची स्पर्धा, लाख मुळाची स्पर्धा प्रथमच या शिरगाव नगरीमध्ये राजू दादाने आयोजित केले आहे. धावा संख्येचा अगदी वेग वाढलाय. 28 धावा फलकावर सचिन पाटील. 23 धाव्यांचं हे आपण सचिन पाटीलचं षटक पाहतोय. सर्वात महागड षटक म्हणायला काही हरकत नाहीये. 3 षटकर आतापर्यंत ठोकले आहेत सचिनच्या अगेन्स्ट. ऑन साइडला मिस टायमिंग स्ट्रोक. कॅच पडलाय त्या ठिकाणी. कॅच सुटला गेलाय. एक संधी होती गावडे साहेबांजवळ. एक मोठा बॅटर, एक प्रकारे म्हणायचं गेलं तर प्राइजलेस विकेट देखील म्हणू शकतोय. एक मोठी विकेट प्राप्त करता आलं असं टीम कॅप्टन या ठिकाणी तुम्हाला बाद करता आला असता. बागपुढे जाऊन खेळणं मात्र थोडासा तो आपण पुलचा फटका खेळला गेला होता आणि तिथून मात्र फटका फसला गेला होता. स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये तो कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. सन्माननीय दिनेशजी भोईर आणि सन्माननीय भरतजी भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. कॅच ड्रॉप. किती भुगतान करावं लागेल या चुकीचं. राकेश पाटील 10 चेंडू 24 धावसंख्येला खेळाडू खेळतोय. तर एका साईडला हितेश पाटील 2 चेंडू 4 धावसंख्येवर. आतापर्यंत एकही विकेट नाहीये. 29 धावांची भागीदारी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पार्टनरशिप सगळ्यात गोष्टी मध्ये पार्टनरशिप खूप मोलाची असते. व्यवसाय म्हटलं तर व्यवसायामध्ये एक चांगला योग्य पार्टनर जर तुमच्या सोबत असेल तर तुमचा व्यवसाय देखील योग्य मार्गी लागतोय. संसाराचा गाडा देखील तशाच प्रकारे आहे. संसारामध्ये जर योग्य जोडीदार योग्य पार्टनर आपल्याला लाभला तर आपला संसार देखील सुखाचा ठरतोय. त्याप्रमाणे क्रिकेट आहे. देखील मोठी धावसंख्या तुम्हाला अचीव्ह करायची असेल ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलेत की 55 ते 60 धावा आम्ही वाघोबा यंगस्टर शिरगावच्या अगेन्स्ट उभारणार. टीम कॅप्टन तो उल्लेख केला होता राकेश पाटीलनं. तो उल्लेख केला होता की आम्ही त्या धावसंख्येपर्यंत जाणार आणि त्या धावसंख्येपर्यंत तुम्हाला जायचं असेल तर अशा प्रकारे बॅटिंग करणं तुम्हाला गरजेचं आहे. 2 षटकं पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग या ठिकाणी कुर्लाई कशी टीम कडून 29 धावा बिनबाद. किरण जमात्रे वेलकम. श्याम भोईर यांचं आगमन या ठिकाणी झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. किरण दादांना विनंती करतोय आपण देखील मुख्य मंचावर या. हिमांशू पाटील आणखी युवा टॅलेंट यावेळेस डाऊन द लेग. पंच वळतायत. बॅट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. युवा टॅलेंट आहे.
उभारता सितारा म्हणू शकतो आपण हिमांशू विषयी म्हणायचं गेलं तर. आणि बॉडी लँग्वेजचा आपण विचार केला तर खूप चांगली बॉडी लँग्वेज आहे. एक प्रोफेशनल खेळाडू जसा असतो त्याप्रमाणे त्यांची बॉडी लँग्वेज. आपण पुढचा फटका आहे त्या ठिकाणी हा फटका तितकंसा एक्झिक्यूट झाला नाहीये. एक धाव 2 धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. पुन्हा एकदा 2 धावा. सर्वाधिक चेंडू जर आतापर्यंत या इनिंग मध्ये जर कोणी खेळले असतील तर तो आहे राकेश पाटील. 11 चेंडू 26 धावसंख्येला खेळाडू खेळतोय. जवळपास 3 षटकार त्यांनी ठोकलेत आताच्या घडीला. एकटा कॅरी करतोय 26 धावा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हिमांशू पाटील. यावेळेस यष्टीवर मारा केला होता. चेंडू जातोय शॉर्ट लेग रिजनच्या दिशेनं. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. एकदा इथे देखील ऍड केली जाईल. धावत संख्या झाली ती तब्बल 33 धावा पाहू शकाल. ओ डाऊन द लेग आपण जर पाहिलं तर खूप चांगलं योग्य डिसिजन पंचांच्या माध्यमातून दिले गेले. अगदी लेग स्टंप सोडून तो चेंडू जात होता. योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळी देखील खराब लाईन राईट मोर द विकेट तुम्ही गोलंदाजी करतायत. आणि यावेळेस जर तुमचा चेंडू चांगला अँगल करतोय तर तुम्हाला योग्य टप्पा त्या ठिकाणी यूज करणं गरजेचं आहे. बघा लेग स्टंपवर अगदी लेग स्टंप आणि मिडल स्टंपवर तो चेंडू पिच केला होता आणि तिथून चेंडूनं मात्र कुठेतरी अँगल त्या ठिकाणी निर्माण केला. तर इतका चांगला चेंडू तुमचा कट होतोय. थोडासा एक अचूक टप्पा गोलंदाजाला निवडावा लागेल हिमांशूला. योग्य लाईन त्याने लाईन. पुढचा फटका. चेंडू जर लॉंग लेग डीपला. क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी काही करू शकत नाहीये. निघून जातोय 4 धावांसाठी चौकार. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. राजू दादाचं दमदार. आदरणीय सन्माननीय दिनकरजी पाटील साहेब मामा यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम मामा. आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस काही काळ चेंडू हवेत होता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक नव्हता. जवळजवळ आपण विचार केला तर लॉंग लेगचा फिल्डर त्या ठिकाणी आला आणि स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनवर चेंडू स्टॉप केला. स्ट्रो धावीपर्यंत 2 धावा इथे देखील काढल्या गेल्यात. धावसंख्या थांबत नाहीये. स्कोरबोर्ड थांबत नाहीये. डॉट बॉल येत नाहीयेत. विकेट आतापर्यंत मिळत नाहीये. हा चिंतेचा विषय वाघोबा यंगस्टर्स शिरगाव या टीमसाठी असेल. इथून जर एक अंदाज वर्तवायचा गेला. बघा 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 6 ओव्हरची मॅच. पुलचा फटका. क्रॉस बेट स्ट्रोक खेळला गेलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून चेंडू निघून जातो 4 धावांसाठी. हा देखील तो खणखणीत चौकार. ही लांब पल्ल्याची गाडी आहे. हिमांशू पाटील यांची ही लांब पल्ल्याची गाडी आहे. आतापर्यंत भरपूर चेंडू यूज केले त्या गोलंदाजानं. धावा खर्च केले त्या 14. शॉट ऑन पुल. सक्सेसफुल. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. सन्माननीय दिनेशजी मात्र साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. व्हॉट अ शॉट. शॉट ऑन पुलचा फटका. पुल पॉवरफुल शॉट. आर्म्सचा खूप चांगला वापर त्या ठिकाणी केला गेलाय आणि चेंडूला अगदी मिडल करून चेंडूला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकलं गेलंय. खूप चांगला फटका. व्हेरी गुड स्ट्रोक मिस्टर हितेश पाटील. खूप चांगली पार्टनरशिप. 50 धावेची पार्टनरशिप. 50 धावा 3 षटकांमध्ये फलकावर लागल्या आहेत. बघा अजूनही 3 षटकांचा खेळ इथे शिल्लक आहे. एक अंदाज वर्तवायचा गेला. बघा 18 चेंडू आणि 50 धावा. तुम्ही पार्टनरशिप पाहू शकाल त्या ठिकाणी. राकेश पाटील आणि हितेश पाटील 18 चेंडू 50 धावा. गुड बॅटिंग. दोघांनी जबरदस्त सुरुवात. राकेश पाटीलनं 12 चेंडूमध्ये 26 धावा तर हितेश पाटीलनं 7 चेंडूमध्ये 20 धावा आपल्या टीमसाठी बनवलेत. गुड बॅटिंग. एक अंदाज जर इथून वर्तवायचा गेला तर अशाच प्रमाणे जर ही कामगिरी सुरू राहिली तर 6 ओव्हरमध्ये 100
100 एक आपण अंदाज एक वर्तवू शकतो. मी म्हटलं ना की 6 ओव्हरची मॅच, तुमची खेळण्याची मानसिकता काय आहे. सुरुवातीचे 12 चेंडू म्हणजे सुरुवातीचे 2 ओव्हर, मधल्या फळीचे 2 ओव्हर आणि शेवटच्या त्या 2 ओव्हर, यामध्ये तुमचं कसं खेळ असेल. सुरुवातीचे 2 ओव्हर ॲग्रेसिव्ह क्रिकेट, मधली ओव्हर थोडंसं जवळपास म्हणायचं डिफेन्सिव्ह क्रिकेट, त्यांना शेवटचे 12 चेंडू ॲग्रेसिव्ह क्रिकेट. कशा प्रकारे तुम्ही क्रिकेट खेळाल. माझ्या सध्याच्या घडीला कुर्लाई कशी संघ जी बॅटिंग करतोय, ॲग्रेसिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज निखिल पाटील काय यश प्राप्त करून देईल का. नाहीये. निखिलचं देखील स्वागत केलंय. या पहिल्या चेंडूवर पहिला वार निखिलच्या अगेन्स्ट ठोकलाय हा खणखणीत षटकार. अवतरले भूमीवरी आली सोन्याच्या पावलाने, अवतरले भूमीवरी आली सोन्याच्या पावलाने, अगदी कोल्यांच्या शिरावर हात ठेवलाय कोसभर आहे, अगदी कोल्यांच्या शिरावर हात. निखिल पाटीलचं स्वागत केले या ठिकाणी. राकेश पाटीलना 2 पाटलांमध्ये ही लढत. तो एक ते गाणं कदाचित तुम्हाला सर्वांना आठवत असेल, पाटलाचा बैलगाडा. त्यांनी घाटात केलाय राडा. आणि कुठला पाटील राडा करतो. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, मिस टायमिंग स्ट्रोक. संधी निर्माण झाली आहे, संधी निर्माण केले निखिल पाटीलनं आणि त्या संधीचं सोनं केलं जिथून. पहिली विकेट डाऊन. कॅप्टन यावेळेस परतीच्या मार्गी आउट. घर तेच आईचं माहेर घर, तोच माईचं जे घर तेच आईचं माहेर घर, आहे भक्तीचा पांजर या कारडी गावावर. थँक्यू. राकेश पाटलांचा तो बैलगाडा नक्कीच आडवा केलाय निखिल पाटीलनं. इतकंच म्हणणार. विकेटच्या शोधात खास करून वाघोबा यंगस्टर्स शिरगाव संघ होता आणि ते विकेट मिळवून दिले निखिल पाटीलनं. इथून नक्कीच स्कोरबोर्डला आला घातला जाईल का. इथून मात्र स्कोरबोर्ड थांबवण्याचं काम होईल का. निखिलने तर विकेटची सुरुवात केली आहे. गोलंदाज तयार. यावेळेस समोर अगदी आमच्या स्टेजच्या वरून हा फटका खेळलाय. 6 धावांसाठी षटकार. Thank you. Straight down the ground. समोर सीधी बॅट, नो बकवास. अगदी खडे आमच्या मुख्य मंचाच्या वरून चेंडूला बाहेर टाकलं गेलंय. काय बॅटिंग बघा. टेन्शन घेत नाही. जरी एक विकेट पडली गेली, जरी आमचे कॅप्टन डगआउट मध्ये तरी मात्र आम्ही थांबणार नाही आहोत. आम्ही जे लक्ष केंद्रित केले त्या लक्ष्याच्या दिशेने आमची वाट चालवणार. नारायण आला आणि नारायणने देखील पहिल्या चेंडूवर मात्र चेंडूला भिरकावून दिले 6 धावांसाठी. नारायण वझई आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळी चेंडू ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर टाकला गेलाय. खूप चांगली लाईन यूज करतोय निखिल पाटील. नेक्स्ट मॅच श्री गणेश गास्कोप्री वर्सेस कोसमाई कार्डी. दोन्ही टीम ऑन द वे असाल किंवा आला असाल तर टॉस करण्यासाठी या. खूप चांगला चेंडू हाताळला गेलाय. नारायण वझई यावेळेस देखील अफलातून स्टोक या खेळाडूची मी बॅटिंग NCC कप मध्ये पाहिली होती. या खेळाडूची बॅटिंग मी खास करून जे गणपत बाबूराव चषक जे होते त्या चषकामध्ये पाहिली होती नारायण वझईची. पुन्हा एकदा षटकार. हे नाव चर्चेत आहे कारण त्यावेळेस मी समालोचन करण्यासाठी होतो आणि हे नाव बघायचे. नाव नारायण वझई हे नाव अगदी डोक्यात अजूनही फीट आहे कारण का ते बॅटिंग केली होती त्याने. तोच नारायण वझई मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस या संधी आहे बॅटची कडा आणि त्या ठिकाणी फ्लँक स्लिप फिल्डर आहे मिस्टर कृतेश आणि नक्कीच त्यानं खूप चांगलं काम केलंय. कॅच टिपलाय या ठिकाणी फलंदाज बाद मिस्टर नारायण वझई. बॅक टू द पॅव्हलियन. आउट. एक रेकॉर्ड थोडंसं डीजे मी थांबवतोय. आमचे साथी समालोचक श्यामने एक रेकॉर्ड आमच्या समोर प्रेझेंट केला की नारायण वझई ज्या ह्याच मैदानावर खेळत होते ज्यावेळेस 6 चेंडू 18 धावा, मला वाटतं 18 की 16 धावा काहीतरी हव्या होत्या. मॅच आली होती 2 चेंडू 6 धावेवर, त्या 7 धावेवर. त्यावेळेस नारायण वझईनं 5व्या चेंडूवरचा षटकार ठोकला होता. मात्र शेवटच्या चेंडूवर 1 धाव काढता आली नव्हती.
एक रेकॉर्ड, आणि तो रेकॉर्ड आम्ही अगोदर का सांगितलं नाही, कारण बॅट्समॅनचं कधी कधी मनोबल थोडंसं खाली जातं या रेकॉर्डमुळे. कारण सिंगल बघा कधी कधी लक्षात ठेवा, एका चेंडूवर 6 धावा अनेक खेळाडूंना मारलेत, मात्र एका चेंडूवर 1 धाव ही जिगरीची गोष्ट असते, ती बऱ्याच जणांना झाली नाहीये. 68 धावा फलकावर, 4 षटकांचा खेळ संपलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजेच मयूर पाटील, मयुरेश पाटील, हितेश पाटील आणि मयुरेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 4थं षटक संपलंय. 5वं षटक करण्यासाठी कोणता गोलंदाज यूज केला जाईल? किरण गावडे, एक लेजेंडरी शिरगाव 40+ मास्टरचा हा एक अनुभवी, जुना, जाणता, जाणकार म्हणू शकतोय. लेजंड हे नाव जेव्हा खेळाडूच्या मागे येते त्यावेळेस त्याच्याजवळ असतो तो अनुभव. काय तो अनुभव किरण गावडे या आपल्या स्वतःच्या मैदानावर शेअर करणार का? शॉर्ट बॉल क्रॉस बॅटेड खेळायचा होता, अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. यष्टीरक्षक जर आपण पाहिलं तर यष्टीच्या मागे नेहमीच अग्रेसिव्ह आहेत. सचिन पाटील, चेंडू पाहू शकाल तुम्ही. चेंडू पडल्यानंतर थोडासा कट झालाय, आतमध्ये वळतोय चेंडू आणि पॅडचा स्पर्श करून मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. MS स्टाईल, महेंद्र सिंग धोनी कॉपीबुक स्टाईल मध्ये हा फटका खेळायचा प्रयत्न होता. शॉर्ट फॉरवर्ड स्क्वेअर चेंडू फील्ड केला गेलाय. इथे देखील एकच धाव मिळणार. धावा संख्या झाली ती तब्बल 69 धावा, 69, लॉस ऑफ 2 विकेट ऑन बोर्ड. मारुती चषक दिवस तिसरा, आजचा तिसरा दिवस आहे या स्पर्धेचा आणि आज टॉप क्लास संघ हे तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. कुर्लाई कसीद वर्सेस वाघोबा यंगस्टर्स शिरगाव या दोन टीमच्या दरम्यान मॅच सुरू आहे. दुसरा सामना असेल तो म्हणजे श्री गणेश गासकोपरी वर्सेस कोसमाई खार्डी या दोन टीमच्या दरम्यान. तिसरा सामना असेल युवा ग्रुप वाडीव आणि एका साईडला जय बजरंग शिरगाव. वाडीवचं एक गाणं भरपूर फेमस झालं होतं. श्याम, वाडीव गावचं मला देवस्थान आहे, त्या देवस्थानाचं गाणं भरपूर फेमस झालं होतं. समोर यावेळेस निवडलंय लॉंग ऑनचं क्षेत्र आणि ते देखील क्षेत्र ओलांडलं गेलंय. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. धावसंख्या झाली ती 76. 4.4 चेंडूचा खेळ संपलाय. किरण गावडे गोलंदाजी ट्रॅकवर. शॉर्ट बॉल आहे, पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळायचा होता. अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली, लाऊड अपील. तर पिचिंग जर आपण पाहिली यावेळेस नक्कीच चेंडू कुठे टर्न झाला होता. बघा पाहू शकाल तुम्ही, ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडू टाकला गेला. हाईट फॅक्टर थोडीशी उंची जास्त घेतली होती. चेंडू स्विन झाल्यानंतर थोडासा टॉस झाला होता. स्विन विथ द बाउन्स या दोन्ही गोष्टी आपण या चेंडूमध्ये पाहिल्यात. यावेळेस डाऊन द लेग खराब लाईन. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. कालचा दिवस आपण पाहिला तर बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आपण VVPL ची देखील सुरुवात पाहिली आणि कालच्या दिवसामध्ये मित्रांनो आपल्याच वसई विरार परिसरातील अर्णला संघ ग्रामीण बिग बॅश धमाक्यामध्ये क्वालिफाय झालाय आणि ही देखील आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपल्याच परिसरातील संघ प्रथमच ग्रामीण धमाका बिग बॅश कोणगाव या ठिकाणी आपल्याच परिसरातील संघ क्वालिफाय झालाय. धावा संख्या झाली ती तब्बल 78 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 78 धावा फलकावर लागले आहेत. अंतिम षटक, शेवटचे 6 चेंडू आहेत. इथून किती धावा? 5 षटकांचा खेळ संपलाय. 78 झाले आहेत. मात्र काय सुरुवात केली होती. 50 धावांची आपण पार्टनरशिप पाहिली. निखिल पाटील, त्यानंतर आपण म्हणायचं गेलं तर हितेश पाटीलच्या आपण पार्टनरशिप पाहिली. प्रोजेक्ट स्कोर बघा पाहू शकाल या ठिकाणी 5 षटकांचा खेळ संपलाय. 15.60 94 धावा. म्हणजे ज्या करंट रनरने खेळतो हा संघ त्याच करंट रनरने खेळत राहिला तर 94. इथून थोडंसं पिकअप केलं म्हणजे 16 धावा जर या ओव्हरमध्ये आल्या तर 94 आणि इथून जर थोडंसं वेग वाढवला 18 धावा जर या ओव्हरमध्ये आल्या तर 96. म्हणजे एक आपण अंदाज वर्तवला होता की ज्यावेळेस सुरुवात केली होती कुर्लाई कशी त्या टीमनं, की ज्या वेगानं कुर्लाई कशी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो त्या वेगानं खेळत राहिला 100 धावा या फलकावर येऊ शकतील. आणि त्या कारणास मी हे देखील वाक्य म्हटलं होतं या ठिकाणी वाघोबा यंगस्टर्स शिरगावच्या गोलंदाजांना विकेट हव्या आहेत.
विकेट जर तुम्ही प्राप्त केल्या तर स्कोरबोर्ड थंड होऊ शकेल, स्कोरबोर्ड थांबू शकेल, स्कोरबोर्ड मंदावू शकेल. मात्र ते चित्र आतापर्यंत पाहायला मिळत नाहीये. फक्त 2 विकेट फळकावर, 78 धावा फळकावर लागल्या गेल्यात. 5 षटकांचा खेळ संपलाय. 6 चेंडू शिल्लक आहेत. अंतिम ओव्हर, स्लॉग ओव्हर, हाणामारीच्या षटकात आणण्यासाठी त्या ठिकाणी कृतेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. यंग टॅलेंट, युवा टॅलेंट, भावी पिढी, मी तर म्हणेल शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव टीमसाठी हा गोलंदाज नक्कीच मिळू शकेल. पहिला चेंडू फुलटॉस तर हा चेंडू होता. मात्र जी आपण देहबोली कृतेची पाहिली मैदानाच्या आतमध्ये, काय तो चेंडू एसटी वरून थोडस बाहेर गेलाय का पाहू शकू आपण, पाहू शकू. फुलटॉस होता अगदी चेंडू ओ लेग स्टम्पच्या अगदी जवळून, म्हणजे लेग स्टम्पच्या त्या कानामध्ये फुंकर मारून तो चेंडू निघून गेलाय. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फटका फसलाय. मागे फिल्डर आहे जेलच्या खाली, सोडणार नाही राजू, त्याने टिपलाय जेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद मिस्टर हितेश पाटील आउट. थँक्यू डीचे. श्री गणेश गासकोपरी, श्री गणेश गासकोपरी आणि कोसमाई खार्डी दोन्ही संघ आला असाल तर प्लीज नाणेफेक करण्यासाठी या दोन्ही टीम कॅप्टन श्री गणेश गासकोपरी आणि कोसमाई खार्डी. खूप चांगला चेंडू, पहिला चेंडू खराब टाकला, त्यानंतर खूप चांगली लाईन आणि लेंथ. जर आपण पहिला फुलर चेंडू टाकला होता, मात्र गती जी आहे ही थोडीशी कमी केली गेली होती कृतेश पाटील कडून. फटका फसला गेला, उंची जास्त त्या ठिकाणी आपण पाहिली आणि खूप चांगला कॅच. गोलंदाज तयार कृतेश पाटील. स्ट्राईक एंडला आपण दिपेश वजे. यावेळेस देखील हा चेंडू नक्कीच निघून जाईल स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी थँक्यू. फुलटॉस आणि त्या फुलटॉस वर मात्र योग्य तो वार, आणि तो वार सरळ निघून गेलाय 6 धावांसाठी. अशा प्रकारे चेंडू ज्या ज्या वेळेस हाताळले गेलेत मैदानाच्या आतमध्ये, त्या त्यावेळेस त्या चेंडूंचं प्रत्युत्तर 6 धावांना दिले गेले आहे. यावेळेस क्रॉस बॉडी स्ट्रोक आहे, आउटसाइड ऑफ स्टंप. ऑफ स्टंपच्या म्हणजे जवळपास डाव्या इष्टीच्या बाहेरील चेंडूला मात्र उजव्या इष्टीच्या दिशेने खेळले गेले. 2 धावा देखील या ठिकाणी मिळतील. या 2 धावेने धावत संख्या झाली आहे ती तब्बल 87 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. ही मात्र सर्वात मोठी धावत संख्या आहे. मारुती चषक, राजू दादांचे स्वप्न, आणि या स्पर्धेतील सर्वात मोठी धावत संख्या जर कोणती असेल तर ही आहे 87, जी कुर्लाई कशिट टीमनं त्या ठिकाणी स्कोरबोर्डवर लावले आहे. गोलंदाज तयार. यावेळेस देखील फुलर रनचे चेंडू ऑन साइडला, वाईड लॉंग ऑन डीपला प्रोडक्शन आहे. त्या ठिकाणी हिमांशू चेंडूला फील्ड करतोय. सिंगल फक्त मिळणार. धावत संख्या 1 ने पुढे सरकणार. धावत संख्या 88. पुन्हा एकदा कॉल देतोय श्री गणेश गासकोपरी वर्सेस कोसमाई खार्डी. दोन्ही टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी या. गासकोपरी आलेत का? गासकोपरी टीम आले आहे. कोसमाई खार्डी टीम कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. लवकर खेळलात. चेंडू थोडासा उशिरा आणि चेंडूच्या अगदी रेषेमध्ये येऊन देखील खेळला गेला नाहीये. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकला गेला होता, तिथून मात्र अगदी जागेवरून स्टंपच्या अगदी जवळून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. इथे पाहू शकाल तुम्ही रिप्ले सफल झाले नव्हते. पुढचा पाय जो आहे, डावा पाय जो आहे, तो जवळपास लेग स्टंपच्या बाहेर काढला गेला आणि आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथेच मात्र ही चुकी झाली. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज बाद. मयुरेश पाटील बाद झालेत. धावा 88 आहेत. अंतिम चेंडू असेल या इनिंग मधील. 88 डबल 8. गोलंदाज तयार कृतेश पाटील. शॉर्ट बॉल आहे, उगचा पटका आहे, चेंडू जातोय तो म्हणजेच स्क्वेअर लेगच्या दिशेनं. खूप चांगलं क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्रीच्या जवळ चेंडूला स्टॉप केलं गेलं. काही धावा नक्कीच आपल्या टीमसाठी सेव्ह केल्या आहेत. 2 धावा झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी चुकीचा ठरलाय. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळेल. मात्र शेवटच्या चेंडूवर येत आहेत त्या 2 धावा.
फलकावर धावा येत आहेत 6 षटकांच्या समाप्ती अखेरीस 90 धावा. मानाची राजू दादाचं आयोजन मोठं स्पर्धा ही मानाची गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. थँक्यू. चला या वळू आपण नाणेफेकीच्या दिशेनं एका साईडला श्री गणेश घासकोपरी तर दुसऱ्या बाजूला असेल कोसमाई खार्डी. कोसमाई खार्डी म्हटलं तर एक खूप मोठं नाव, प्रख्यात नाव आहे आणि आज अ गट आहे. मी मामांना विनंती करतोय, दिनकर मामांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभस्य नाणेफेक करावी. दमदार डॅशिंग हाय व्यक्तिमत्व डॅशिंग हाय व्यक्तिमत्व डॅशिंग हाय व्यक्तिमत्व माझ्या मारुती रायाचं आलं. थोडंसं थांबवतो तिचे. टॉस कॉइन कुठे आहे मित्रा? आहे. दिनकर मामा यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. एका साईडला श्री गणेश घासकोपरी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय त्या ठिकाणी कोसमाई खाडी. मामांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन. घासकोपरी टीम कॅप्टन छापाचा कॉल, छापा आलाय. मामांना विनंती करते, मामा आपण आमच्या मुख्य मंचावर जाऊन आसनस्थ व्हायचं आहे. सगळ्यात आधी अभिनंदन, नाणेफेक तुम्ही जिंकतायत. काय निर्णय असेल नाणेफेक जिंकल्यानंतर? क्षेत्ररक्षण असेल. आजचा आपण तिसरा दिवस पाहतो या स्पर्धेचा. एक बदल या स्पर्धेमध्ये केलाय. 6 षटकांच्या मॅचेस आहेत आजच्या दिवसामध्ये, 6 ओव्हरच्या मॅचेस. तर ते गोलंदाज तुमच्या टीममध्ये आहेत का 6 षटक हाताळण्यासाठी? हा, निश्चित 4-5 गोलंदाज आमच्याकडे अवेलेबल आहेत. क्या बात आहे. समोर संघ आहे कोसमाई खार्डी, सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चर्चेत असणारा संघ आहे. किती धावा, कमीत कमी किती धाव संख्येवर या टीमला रोखण्याचा प्रयत्न असेल? निश्चितच समोरचा संघही चांगला आहे, परंतु त्यांना आम्ही कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा खूप प्रयत्न करू. बघा, क्रिकेटमध्ये पहिलं सत्र सकाळची वेळ असते, थोडीशी धीमी सुरुवात आपण नेहमीच पाहिलंय. मात्र या ठिकाणी धीमी सुरुवात नाही आहे. कुर्लाई स्पोर्टनं तब्बल 90 धावा 6 ओव्हरमध्ये फलकावर लावलेत. ही मोठी गोष्ट आहे. जर इतकं मोठं टार्गेट तुमच्या समोर जर आलं तर तुमच्या टीममध्ये असे कोणते खेळाडू आहेत त्यांच्यावर तुम्ही जबाबदारी देणार एक मोठी इनिंग खेळण्यासाठी? प्रसाद आहे, दीपेश, विशाल, स्वराज आणि इतर यश आहे, हर्ष आहे. क्या बात आहे. म्हणजे भरपूर मोठी एक बॅटिंग ऑर्डर तुमच्या टीममध्ये आहे. काय म्हणाल या आयोजनाविषयी आणि राजूदादांच्या विषयी? आयोजन नियोजन खूप चांगलं आहे. ज्यावेळी आयोजन नियोजन करताना थोडासा आमचा गट होत नव्हता, कमी टीम होत्या, टुर्नामेंटही खूप आम्ही खेळतोय त्याच्यामुळे, परंतु राजूदादाने आम्हाला स्वतः मला कॉल केला आणि विचारलं की गट होईल का. आम्ही त्याला सांगितलं आमचा गट होणारच, निश्चित आम्ही सगळीकडे जातोय खेळायला आणि गट आम्ही पुरा करून देऊ. असे मोठे मोठे आयोजन नियोजन होतात आणि आमच्या प्लेयरला खेळायला मिळते. आताही नुसतात आमच्या इथे वसई विरार चालू आहे, एक स्टार प्लेयर आलात इंडिया इंडियाचे आयकॉन प्लेयर. अशा आमचे प्लेयर आता खेळतात, ही आम्हाला एक मोठ्याची भान आहे. अशा टुर्नामेंट जेव्हा होतील तेव्हाच आमचा एखादा प्लेयर घडला जाईल. क्या बात आहे. खरोखरच इतक्या मोठमोठ्या टुर्नामेंट ज्यावेळेस आपल्या परिसरामध्ये होतात त्यावेळेस आपल्या परिसरातील चांगल्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळतो. धन्यवाद दादा, तुला या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. टीम कॅप्टन कोसमाई खाडी आणि आमचे मित्र आहे चंद्रकांत, नेहमीच 40+ क्रिकेटसोबत ते आमच्या समित असतात. चंदू, बॅटिंग करायची आहे, काय किती आकडा असायला हवा अंदाजे स्कोरबोर्डवर? इथे हवा पण भरपूर आहे, तर माझा आकडा 90 ते 100 करणं गरजेचंच आहे, कारण पुढचा पण संघ खूप चांगला आहे, ते पण मारू शकतात. ॲज अ कॅप्टन खूप मोठी जबाबदारी आहे चेंडू आणि खास करून तू एक लेजंडरी खेळाडू आहेस. एखादा जर संदेश आत्ताच्या युवा पिढीनं आणि तुझ्या जर कोसमाई खार्डी टीमला द्यायचा असेल तर तो कुठला देशील? नाही, त्यांतून मेहनत करावी आणि चांगला खेळावा हीच माझी पोरांना आहे, कारण खूप आमच्या गावात पण खूप टीम होतात, 4 ते 5 टीम होतात आणि ते टीम म्हणजे जास्तीत जास्त करून ब मध्ये खेळतात. आता आमचा संघ आहे ना, तो अ मधला एकच आहे आणि पुढचं जे मुलं आहेत ती ब मध्येच खेळायला बघतात, तर मग त्याच्यामुळे आमचा थोडा संघ हे होऊन जातो. काय म्हणशील राजूदादाविषयी? आणि बघा, या प्रथमच शिरगाव गावामध्ये 1 लाखाची स्पर्धा सुरू आहे, काय म्हणशील या स्पर्धेविषयी?
खूप चांगलं आयोजन आहे. ग्राउंड पण खूप सुंदर आहे. खेळायला पण मजा येईल आणि जो मॅच ठेवतो त्याच्यावरती खूप भार असतो. कशा टीम बनवायचा कशा नाही ते पण हा आपले महेश बोलला का बोलते आज आमचा गट होता ना तर मला पण फोन केलेला का बोलते तुम्ही खेळणार आहे का ना मी बोललो आम्ही आमचा संघ खेळणार आहे तुम्ही करा बस आम्ही खेळायला तयार आहे बरं. थँक्यू. तुला देखील या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. चंद्रकांत, टॉस बॉक्समध्ये टॉस झाला, मामांच्या शुभासाठी टॉस झाला आणि या ठिकाणी घासकोपरी या टीमनं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि कोसमाई खाडी या टीमला प्राचारण केला बॅटिंग करण्यासाठी. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू मात्र जाऊन निघून जातोय लेग स्टॉप रिझनच्या दिशेने 4 धावांसाठी. कमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी सज्ज आहेत आमचे साथी समालोचक धनंजय पाटील. वेलकम धनंजय, तुझं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. जाऊया आपण कमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. दमदार डॅशिंग हाय व्यक्तिमत्व डॅशिंग हाय व्यक्तिमत्व डॅशिंग हाय व्यक्तिमत्व. आदरणीय भालचंद्र पाटील साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतं. साहेब आपलं स्वागत आहे. महेश पाटील आपलंही वेलकम. चंद्रकांत भोईर यांचं अगदी उद्गार आपण पाहिलं. खूप छान पद्धतीनं चंद्रकांत त्या भूमिका मांडल्यात. कारण आता सध्याचं क्रिकेट जर पाहिलं तर एका गोष्टीची मी चर्चा नक्की करेन आजच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. परंतु मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये भूषणला तंबूच्या दिशेने परतावं लागलं. विकेट गमावलंय टीम वाघोबा यंगस्टर्स शिरगावनं. पहिली विकेट 4 वरती आउट. दमदार डॅशिंग हाय व्यक्तिमत्व डॅशिंग हाय व्यक्तिमत्व डॅशिंग हाय व्यक्तिमत्व. माझ्या मारुती रायाचं आलं या दादामध्ये हे सत्व दादामध्ये हे सत्व दादामध्ये हे सत्व. शिरगाव पोटच्या मैदानी. थँक्यू. गाणं जसं आपण ऐकतात राजूदादा भोईर यांचं सध्या स्ट्रोक पहा पुन्हा हवेमध्ये खेळला फटका अगदी डोक्याच्या वरून खेळायचा होता परंतु त्या ठिकाणी टायमिंग नाही साकारू शकला आणि चांगला कॅच त्या ठिकाणी कॅरी करण्यात आला. नारायण वझेनं विकेट मिळवून दिलंय. 6 षटकांचा मॅच आहे. 91 धावांची गरज आहे. 91 करायच्यात. आपण यापूर्वी भरत राऊत सरांचा एक गोड आवाज ऐकत होतात. काल विपुलजी पाटील यांचा पण आवाज ऐकला. पहिल्या दिवशी तुकाराम मांगेला सर यांचा पण आवाज ऐकलाय. आणि जसजशा ही स्पर्धा पुढे जाऊ लागल्या तसतसं आणखी रंगतदार मॅचेस आपल्या भेटीला येऊ लागल्यात. सध्या मंचावरती शिरगाव गावचे आदरणीय दिनकर पाटील मामा उपस्थित आहेत. दिनकर मामा आपलं स्वागत. एक क्रिकेटपटू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहेत. सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. 91 चेस करायचे आहेत. एकतर या मॅच मध्ये महत्वाची गोष्ट आहे की 91 धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत. तुम्ही कशा प्रकारे डावपेच आखणार कशा पद्धतीने खेळणार. 91 साठी तुम्हाला 36 बॉल तर दिले गेले आहेत परंतु त्या 6 षटकांमध्ये तुमचा संयम किती दिसणार आणि अट्रॅक्टिव्ह तुम्ही किती दिसणार याही गोष्टी क्रिकेटमध्ये तेवढ्या महत्वाच्या मानल्या जात आहेत. नारायण वझे पुन्हा तयार. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा कंट्रोल शॉट नाही आहेत. म्हटलं की संयम नावाची गोष्ट तुम्हाला मैदानाच्या मध्ये ठेवायची होती पण संयमाची जर एकदा ती बाण फुटली की मैदानावरती विकेट येत आहेत. विकेट आलाय कॉल. ही मानाची राजू दादाचं आयोजन मोठं स्पर्धा ही मानाची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची गावागावात होते चर्चा ही. म्हणून मी त्याच गोष्टीची चर्चा करतोय. सध्या स्ट्रोक हा पुन्हा एकदा हवेमध्ये खेळला गेलाय. त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत विकेट आलाय. नव्यानं बॅटर मैदानावरती जितेश पाटील दाखल होत असताना पाहायला मिळतात. एका बाजूला सचिन पाटील आहेत. एकतर घरचं मैदान आहे म्हणजे या मैदानावरती बऱ्याच वेळे खेळताना यंगस्टर शिरगावकडे तो अनुभव आहे. तो अनुभव त्यांना मैदानावरती वाघोबाला दाखवायचा आहे. दुसऱ्या बाजूला आई कुर्लाई कशीदनं मैदानावरती सुरुवातीला रन बनवल्या 90 धावा केल्या. 91 धाव्यांचा टार्गेट ठेवण्यात आलाय आणि आजचे जे संघ खेळतात ते सर्व सुपर डुपर हिट संघ आहेत. कुर्लाई कशीद वाघोबा शिरगाव श्री गणेश घासकोपरी कोसमाई खार्डी युवा ग्रुप वाढीव जय बजरंग शिरगाव श्रीराम कसराळी आजच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि नामदेवजी वैती साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. नामदेव काका आपलंही स्वागत आहे. कारण क्रिकेटपटू व्यक्तिमत्व आहेत आणि क्रिकेटशी एक जवळीक ज्यांचं नातं सातत्याने राहिलं आहेत असं व्यक्तिमत्व आहे. दुःख ज्यांची भेट झालेली आहेत. गोलंदाज तयार होतात. नारायण वझे पुढचा बॉल घेऊन. फटका छान खेळलाय. हवेमध्ये खेळलाय. पॉवर प्लेचा फायदा उठवत असताना बॉलला पाठवलाय. सरळ बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4 चौकार. ग्रेट शॉट. क्रिकेटची वाढविन ही शान क्रिकेटची वाढविन ही शान क्रिकेटची वाढविन ही शान. गावागावातल्या खेळाडूंचा दादाने वाढवला मान दादाने वाढवला मान दादाने वाढवला मान. चौकार षटकार मारून हा स्ट्रोक पहा जितेचा आक्रमक अट्रॅक्टिव्ह मोड आणि गरजेचे आहेत. कारण मध्ये मध्ये तुम्हाला अट्रॅक्ट व्हायचं मध्ये मध्ये तुम्हाला थोडं शांत संयमी खेळी करायचे आहेत. धावसंख्या धावफलकावरती 8. कुलवटप्याचा बॉल टाकलाय समोर आढळलाय. पंचांचं बोट हवेमध्ये
किरण सरांनी सांगितलं की यस डेफिनेटली आउट. लेग बिफोरच्या माध्यमातून तिसरी विकेट गमावल्या आहेत वाघोबा यंगस्टर्स शिरगाव या टीमनं 8ला 3 विकेट. आयोजन नियोजन हे भारी क्रिकेटची ही पंढरी क्रिकेटची ही पंढरी क्रिकेटची ही पंढरी तो सांगतय अभिमानानं स्पर्धा हे लय भारी स्पर्धा हे लय भारी स्पर्धा हे लय भारी क्रिकेट दिनकर मामा आपल्या मनापासून आभार आहेत. आपण मोलाचा वेळ या स्पर्धेसाठी दिलात आणि त्याबद्दल मामांचा पुण्यात आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. 1 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 8 3 गड्यांच्या मोबदल्यात. सेकंड ओव्हरसाठी सुरुवात होईल. राकेश पाटील यांना मैदानाच्या मध्ये अगदी इन्व्हाइट करण्यात आलाय. घनश्यामजी भोईर आमच्यापर्यंत जॉईन आहेत. घनश्यामजी कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं स्वागत आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय 8 धावा. एकतर संयम नावाची गोष्ट ती तुम्हाला या 6 षटकाच्या क्रिकेटमध्ये ठेवायची आहेत पण ती कुठेतरी थोडी गमावल्या आहेत वाघोबा यंगस्टर्स शिरगावनं. नक्कीच पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मारुती चषक 2026 राजूदादा भोईर यांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांनी ही स्पर्धा ग्रामीणच्या खेळाडूंसाठी आपण बघितले गेले तर या मैदानावरती त्यांनी आयोजन केले आणि या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसामध्ये पहिला मॅच गोलंदाज राकेश सज्ज झालाय. ऑन साइडला सचिनच्या बॅट मधून चर्चा तुम्ही ज्या गोष्टीची केली पण षटकार आलाय. षटकाराने धावसंख्या फलकावरती लागली तर ते संघ पुसलाय तो म्हणजे 14 वरती. राजू दादाचं आयोजन मोठं स्पर्धा ही मानाची गावागावात होते चर्चा ही. शेवटपर्यंत नजर होती आणि चेंडूला फेकून दिले. सध्या आपण बघतोय चेंडू चालला मिड विकेटला सीमारेखा पार. षटकार आणि ज्या गोष्टीची चर्चा तुम्ही केली होती नक्कीच त्या दिशेने येणार आहे कारण 91चं टार्गेट आहे पण शिरगाव प्रीमियर लीग मध्ये महत्वाचं योगदान सचिनचंही होतं त्यामुळे नजरा सचिनवरती असतील पण तिथून या मैदानाचा या खेळपट्टीचा त्यालाही आढावा माहिती आहे त्यामुळे इथून राकेशवरती पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय म्हणून या 91 धावा होणार नाही असं नाही कारण सचिनकडे तितकी क्षमता आहे आणि त्यामुळे सचिन प्रयत्न सुरू आहे पण त्याला साथ हिमांशूची लागली गरजेचं आहे. पाहूया काय घडतं मैदानाच्या मध्ये. हिमांशू पाटील आहे दुसऱ्या बाजूला सचिन पाटील. फटका पुण्यात खेळलाय. चेंडू मात्र समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला फिल्डिंग त्या ठिकाणी एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतं. एका धाव्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. राकेश पाटील यांना पण मैदानाच्या मध्ये गोलंदाजीवरती पाहतायत. 91 चेस करायच्यात आणि 91 चेस करण्यासाठी संघर्ष तर करावा लागेल कारण संघर्षाविना हा क्रिकेटचा खेळ आहे. मैदानाच्या मध्ये जर संघर्ष नाही केलात तर धाबा नाही होऊ शकणार. ओद विकेट. हिमांशू पाटील अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न आधी मन बनवलं तो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला परंतु ते टायमिंग साकारू शकले नाहीत. घनश्यामजी मैदानाच्या मध्ये सुरुवातीला गोलंदाजीमध्ये तितकी प्रभावी रिलीज करावा लागेल कारण षटकार आलाय ना पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. तुमचं काम आहे सध्या आपण फटका खेळण्याचा प्रयत्न हिमांशूलाही परतावा लागेल. चर्चा त्या गोष्टीची होईल पण गडीबाद होईल. 15 वरती 4 गडीबाद वाघोबा यंगस्टर शिरगाव संघाचा जातोय. डॅशिंग हाय व्यक्तिमत्व डॅशिंग हाय व्यक्तिमत्व डॅशिंग हाय व्यक्तिमत्व. आणि नक्कीच म्हणजे तुम्हाला स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं. आता इथून हिमांशूचा काय रोल होता की तिथून तुम्हाला सचिनच्या बॅटमधून मोठा फटका आला होता मग सचिनला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं होतं. इथून तुम्ही अटॅक करण्याचा प्रयत्न केलाय पण सध्या सिच्युएशन तशी नाही मिळत. चांगली सिच्युएशन नाही मिळत. तुमची सध्या खराब परिस्थिती आहे पण तुम्हाला तिथून त्या खराब परिस्थितीतून जर निघायचं असेल ना तर सिंगल काढून स्ट्राईक बॅटरला आणणं गरजेचं आहे. 15ला 4 विकेट आतापर्यंत पाहायला मिळतात आणि आमचा डीजे ऑपरेटर म्हणून नितीनदादा गावडे खूप चांगलं काम करतायत कारण स्पेशली गाणं लिहिणारे नितीनदादा गावडे आहेत आणि गाणं त्याने लिहिलं आहेत गाणं ते वाजवत आहेत आणि सध्या डीजेवरती ऑपरेटिंगलाही ते बसलेत. 15ला 4 विकेट 26 बॉलमध्ये रन करायचे 76. नेक्स्ट बॉल फटका खेळलाय. आक्रमण करण्याचा प्रयत्न हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. झेलची संधी घेतलाय झेल क्षेत्ररक्षकानं. निखिलचा संपलाय खेळ. मैदानाच्या आतमध्ये निखिल आले आणि निखिल माघारी परतले. आउट. क्रिकेटची वाढविन ही शान क्रिकेट दादाचं आहे हे स्वप्न क्रिकेटची वाढविन ही शान क्रिकेटची वाढविन ही शान क्रिकेटची वाढविन ही शान गावागावातल्या खेळाडूंचा दादाने वाढव
ठेवला मान आदर सन्मान मान शिरगाव गावची शान म्हणजे राजू दादा. गावात कुठलंही काम असो धावून जाणारे, सर्वांना आदर प्रेम देणारे, सर्वांचा आपुलकीचा माणूस ते म्हणजे राजू दादा. सर्वांना आपल्या सामावून घेणारे, तन मन देऊन समाजसेवा करणारे नावाचा ब्रँड म्हणजे राजू दादा. आणि बहुजन विकास आघाडीचे युवा अध्यक्ष, पक्षाचे एकनिष्ठ, हेच लक्ष, शब्दांचा मान म्हणजे आमचे राजू दादा. आणि राजू दादांवरती आपण पाहिलं तर सध्या हे आपण संगीतमय वातावरण या ठिकाणी पाहत आहात. 15ला 5 विकेट आहेत. घनश्यामजी 6 षटकांचा मॅच आहे. जसं आपण एका गोष्टीचा उल्लेख केला की बऱ्याच वेळी काय होतं, आपण या गटामध्ये खेळतो 2 किंवा 3 किंवा लास्ट 4 ओव्हरच्या मॅचेस होतात, त्याच्यावरती तुम्हाला जास्त संधी खेळण्याची मिळत नाही. त्या 6 षटकांच्या मॅचमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत कसं खेळता येईल हा प्रयत्न करायला होता. पण सुरुवातीला तुम्ही अर्धा संघ हा तंबूमध्ये आराम करतोय. 15ला 5 विकेट गेल्यात. पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, जोपर्यंत बॉलला फील केल्यात. एक तर सचिनचा रोल इम्पॉर्टंट आहे. म्हणजे असं नाही की सचिन नाही खेळू शकत, पण सचिनला कदापि तुम्ही साथ नाही दिली मग सचिन देखील त्याच्यावरती देखील तो दबाव येणार. आणि बॅक टू बॅक आलेले विकेट, मग हिमांशूची विकेट होती, त्याच्यानंतर निखिलची विकेट, त्याच्यापूर्वी आपण पाहिलं तर जितूची विकेट, ह्या रेग्युलरली विकेट आल्यात. रेग्युलरली इंटरव्हलमध्ये विकेट आल्यात आणि ते कुठेतरी निर्माण करण्याचं काम केलंय. ते फुर्लिंग करणारी टीम आई कुर्लाई कशी. आता समीकरण पहा, 24 मध्ये 75 करायचे आहेत. 75 करण्यासाठी किमान तुम्हाला 7-8 मोठे फटके मारावे लागतील, तर तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकताय. नक्कीच मोठे फटके मारावे लागतील. पण आता ही जबाबदारी कोण घेईल ही महत्वाची आहे. कारण पहिल्या 5 फलंदाजांनी जबाबदारी नाही घेतलेली मिळत. सध्या आपण समीकरण जर बघितलं गेलं ना कंपॅरिझन, तर आई कुर्लाई कशीच संघ 29 वरती 0 होता. पण तिथून वाघोबा यंगस्टार शिरगाव संघाचा जर विचार केला तर 16 वरती 5. म्हणजे तसं जर आपण जर विचार केला ना तर इथून म्हणजे असं नाही मिळत की अजूनही मॅच जिवंत नाही. मॅच जिवंत आहे. 24 मध्ये 75 या मैदानाने बऱ्याच वेळा बघितल्यात. आता इथून महत्वाचा गोलंदाज आहे नारायण, पण नारायणवरती तुम्हाला अटॅक करावा लागेल. आणि असा करावा लागेल ना, अटॅक करावा लागेल. इंटू द गॅप मध्ये केला आहे. सध्या क्षेत्ररक्षक आहे, पण शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलंय. आणि सध्या 40+ क्रिकेट आहे, 40+ खेळाडू आहे, त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार. पण सध्या 1 धाव आले. थोडं सेन्सिबल खेळलेत. सचिनला इथून संधी उपलब्ध करून दिले. येस, डेफिनेटली 17 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. आणि 40+ क्रिकेटची ती स्पेशालिटी असते, सिंगल डबल काढणं हे त्यांना अगदी प्रॉपर माहीत आहेत. आणि तेच किरण गावडे यांनी केलं. सचिन पाटील सध्या स्ट्राईक एंडला. कशा पद्धतीनं नारायणला फेस करतील, कारण नारायणचे महत्वाचं षटक आहे. शॉर्ट बॉल, फटका अगदी दर्जेदार खेळलाय. बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हणलं की सचिन जो मैदानाच्या आतमध्ये करू शकतोय कमाल धमाल, आणि त्याच्या बॅटमधून आलाय 6 धाव्यांचा षटकार. ही मानाची राजू दादाचं आयोजन मोठं, स्पर्धा ही मानाची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. गावागावात होते थँक्यू घनश्यामजी. हे षटक, या षटकामध्ये भरपूर काही गोष्टीची चर्चा आपण करतो. नारायणवरती अटॅक केलाय. 23ला 5 विकेट आहेत. अटॅक असाच करावा लागेल. जर तुम्हाला या मॅच मध्ये जिवंत राहायचं असेल तर तुम्हाला अटॅक करावा लागेल. आणि अटॅक असा नाही तर काउंटर अटॅक, वारंवार अटॅक केला जाईल. का इथून नारायण कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. फटका केलाय, छान चेंडू चाललाय कव्हरच्या रिजन मध्ये. सध्या आपण जर बघितलं गेलं तर 2 क्षेत्ररक्षक पाठला करतात. चेंडू जातोय शेवटला बाउंड्री लाईनवरती, चेंडूला अडवलं जातंय. आणि सध्या सचिनने आपल्याजवळ स्ट्राईक घेतले. त्यामुळे इथून जी स्ट्राईक रोटेट होते, सध्या आपण विचार केला तर 24 मध्ये 74 करायच्या होत्या, पण तिथून सुरुवात झालंय. आता जे पहिल्या अगोदर काय घडलं हे विसरून इथून सुरुवात केलंय. सध्या 9 आल्यात या 3 चेंडूवरती. पहा काय ॲक्शन रिप्लेमध्ये घडलं. त्या ठिकाणी फिल्डर पोहोचले, बॉलला अडवण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी, आणि तो बॉल फील्ड करण्यात आलाय. 2 धावा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावेनं टीमची टोटल धावसंख्या आता वाढत असताना पाहायला मिळतात. गोलंदाज नारायण पुण्यादत्त तयार. 23ला 5 विकेट. लोअर फुलटच बॉल, समोरच्या दिशेनं फटका पुण्यादत्त खेळला आहेत. 1 धाव मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतात. 1 धावेवरती समाधान. घनश्यामजी, मागचा जो फटका होता तो खूप चांगला होता. असं नाही की तो फटका चांगला नव्हता. फटका इतका चांगला खेळला होता, पण हवेचा फ्लो सध्या मिड विकेट, स्क्वेअर लेग या ठिकाणी आहेत. तिथे बॉल दुप्पट वेगाने जातो. आणि ज्यावेळी ऑफ साईडला खेळता ना तुम्ही, ऑफ साईडला बॉल तितक्या वेगाने नाही जात. तो उलट दिशेने पुन्हा मागे येण्याचा प्रयत्न होतोय, आणि ते चित्र घडलं होतं. नक्कीच. पण सध्या धावसंख्येची आवश्यकता आहे. सध्या नारायण सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. किरणने फटका खेळलाय, सजवलाय, चेंडू चाललाय आउट ऑफ दी पार्क, मिड विकेटला, सीमारेखा पार, षटकार. हे स्वप्न क्रिकेटची वाढविन ही शान, क्रिकेटची वाढविन ही शान, क्रिकेटची वाढविन ही शान. गावागावातल्या म्हटलं की बाबा तुम्हाला साथ द्यायच्या मैदानावरती, आणि आता ती साथ किरण गावडे देतात मैदानावरती.
पहा किरणच्या बॅटमधून आलेला फटका, लोअर फुल टच बॉल, मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट कनेक्शन आणि कनेक्शन करत असताना बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. षटकार, दॅट्स अ ग्रेट शॉट. धावसंख्या धावफलकावरती 32, 32 ला 5. पुढचा बॉल ओ सोडून दिलाय पाठीमागे. एकदा बॅटरने सोडला पाठीमागे, विकेट किपरने सोडलाय, पाठीमागचे खेळाडूही बीट झालायत. अंपायर्सने सांगितलंय 22 आणि 22च्या माध्यमातून आलाय चौकार नशिबाचा. आयोजन मोठं स्पर्धा ही मानाची, राजू दादाचं आयोजन मोठं स्पर्धा ही मानाची. गावागावात होते चर्चा ही मारुतीच्या. थँक्यू. 18 बॉलचा खेळ आहे, 55ची गरज आहे. नारायण 18-55 येणारे 18 बॉल 55 धाव्यांची गरज आहे. याही सामन्याची चर्चा होतात. येणारा पुढचा मॅच ही घनश्यामजी इम्पॉर्टंट आहेत. श्री गणेश घासकोपरे आणि कोसमाय खारडी या दोन संघांदरम्यान ती रंगणारी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि जसं एका गोष्टीच्या चर्चेकडे आपण आलो होतो, खास करून चंद्रकांत भोईर यांनी टॉस का बॉसमध्ये एका गोष्टीची चर्चा केली होती की आता आपले बहुतांश खेळाडू आहेत ना, ते ए मध्ये खेळण्याऐवजी ते बी मध्ये खेळण्यासाठी सुरुवात केली आहे. एक गोष्ट आहे, नेहमी आपण काय ठरवतो, मनामध्ये ध्येय असतं की बाबा ए मधून तुम्हाला आणखीन पुढे द्यायचं असतं. पण सध्याचे कंडिशन कसं काय झालंय, तर ए मधून तुम्ही बी मध्ये आलात, आता बी मधून सी मध्ये नाही येणार, याची दखल तुम्हाला घ्यायची आहे. आणि नक्कीच म्हणजे अजून एक विनंती असेल, म्हणजे वैतरणा गटातील जे संघ आहेत, वैतरणा ब गटातील संघ आहेत, वैतरणा अ गटाची असोसिएशन असेल किंवा ब गटाची असोसिएशन असेल, तर एक अशी विनंती आहे की तुम्ही तुमचे जे वर्षामध्ये मॅच विनिंग जे जास्त टीम विन होतात ना, त्यांना ए गटामध्ये प्रमोट करा. जे थोडेसे पराभूत होतात, जे कमी प्राईज म्हणजे जे पहिल्या राऊंडला पराभूत होतात, वर्षाचा एक ॲनालिस्ट करा, ॲनालिस्ट बनवा आणि त्या संघाला बी मध्ये पाठवा. मग तो बी मधून ह्या काही जर चेंज झाला ना, तर नक्कीच वैतरणा गटातील जे क्रिकेट आहे ना, ते खूप छान पद्धतीने डेव्हलप होताना पाहायला भेटेल. येस, आणि तोच पॉईंट अनुसार तर आपण आणखीन एका गोष्टीच्या चर्चेकडे, जसं काल BBPL सुरुवात झाली, वसई विरार प्रीमियर लीग. एक गोष्ट काल आता प्रसाद जाधव खेळणार आहेत. काल केतन मात्रे त्यांच्या संघामध्ये होता. एक सहवास, म्हणजे आजपर्यंत कधी प्रसादने स्वप्न नसेल बघितलं की बाबा केतन मात्रेच्या टीममध्ये खेळण्याची संधी मिळेल, पण ते BBPL मुळे झाले आहेत. बरेचसे खेळाडू आपल्या वैतरण्याचे आहेत. काहींच्या मनामध्ये द्विधा परिस्थिती आहे की बाबा घेतील की नाही घेणार. परफॉर्मन्स जर तुम्ही बेटर केला ना, किंवा तुमच्यामध्ये असलेलं टॅलेंट, तुमचं टेम्परामेंट, तुमची टेक्निक, ह्या सर्व काही गोष्टी जर दाखवल्या, BBPLची आहे कमिटी, तुम्हाला तिथे ऑब्झर्व करतील आणि ऑब्झर्व करताना तुम्हाला त्या BBPL मध्ये खेळण्याची संधी मिळणार. एकतर इतकी मोठी स्पर्धा आहे की आपल्या वसई विरारच्या क्रिकेटला ग्लॅमर देण्याचं काम त्या स्पर्धेच्या माध्यमातून सुरुवात झालेलं आहे. 55ची गरज. फटका खेळला हवेमध्ये, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. प्रयत्न क्षेत्ररक्षकांना केले होते अफाट आणि बॉल त्या ठिकाणी मात्र अडवलंय असं चित्र दिसतंय सध्या. अंपायर सांगतात पाहूयात काय घडलंय, पाहूया. पुन्हा पंचाने तिसऱ्या अंपायर्सकडे हे डिसिजन दिले. तिसरे पंच आता पाहणार आहेत. पाहूयात काय घडलंय. ज्यावेळी एका हातानं बॉलला झेप घेतली, हितेशनं बॉल अडवण्याचा प्रयत्न केला, तो बाउंड्री लाईनच्या जवळ गेला. पुन्हा एकदा त्यानं कंट्रोल ठेवलं, नियंत्रण ठेवलं, बॉलला मैदानाच्या आतमध्ये ढकलण्याचा त्यानं प्रयत्न केला आणि बरोबर जी लाईन आहे ना, ती सध्या तुम्ही तिथे पाहू शकतात आणि त्याच्या अगदी काही जवळपास हा बॉल जो आहे तो बॉल फील्ड करण्यात आलाय. त्यामुळे धावून घेतलेल्या धावा आहेत त्याच मात्र इथे गणल्या जातील. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 37. वॉटर फिल्डिंग हितेश 17 मध्ये 54. टायमिंग नाही साकारू शकले. एकतर फटका मागच्या अगदी चांगला खेळला होता, त्याच्यावरती घनश्यामजी एकच धाव आली होती. कदापि 2 धावेचा प्रयत्न का केला नाहीत, हाही प्रश्न मनामध्ये होतात. येणारे 16 बॉल आहेत आणि 16 बॉल मध्ये रन करायचे 54. 16 चेंडू 54 धावेची आवश्यकता आहे, पण या 16 मध्ये तुम्हाला 6 मोठे फटके घ्यावे लागतील. आता ते कॅल्क्युलेट खेळावं लागेल. आता कुठल्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा की कुठल्या चेंडूवरती नाही खेळायचा, हेही महत्वाचं आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न सध्या आपण बघतोय यष्टीरक्षकाच्या मार्फत तिथून थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण झालंय, पण थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूला फील्ड केलं गेलंय. 1 धाव आले. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते 38 धावा. 15 मध्ये 53ची आवश्यकता आहे. पण सुरुवात जर या 53 धावेचा पाठलाग करायचा असेल ना, तर सुरुवात तुम्हाला पहिल्या 2 मोठ्या फटक्याने करावं लागेल. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. कारण 15 बॉलमध्ये 53, जसं आपण उल्लेख केला की 6 ते 7 मोठे फटके, 6-7 मोठे फटके जर तुम्ही 15 बॉलमध्ये खेळू शकताय, कदापि मॅच विनिंगच असू शकते ती. तो कुठला खेळाडू असणार. ऑफ्टमच्या खूपच बाहेरचा बॉल आहे. पंच राकेश राऊत सर आमच्या दिशेने वळत आहेत. त्यांनी व्हाईट बॉलचा इशारा कळवला आणि रिव्ह्यू नाही आहे, त्यामुळे ऑनफिल्ड अंपायर डिसिजन जे आहेत ते तुम्हाला कायम ठेवावा लागेल. धावफलकावरती धावा पुन्हा पहा. ऑफ्टमच्या अगदी
बाहेरचा बॉल आहेत, लाईनच्याही बाहेरचा बॉल आहेत. पंचांचं अगदी चांगलं डिसिजन आपल्याला पाहायला मिळतात. वाईड आलायत 15 मध्ये आता रन करायचे आहेत त्या 52. 15 मध्ये 52. लोअर फुल टच बॉल, अंपायर कॉल, नो बॉल. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वा काय फिल्डिंग. आज इथे जिथे जिथे हात टाकतोय तिथे तिथे बॉल तो अडवतोय. अंपायर कॉल, विल बी नो बॉल आणि नो बॉल वरती +2. घनश्यामजी फिल्डिंग एफर्ट बद्दल देखील चर्चा होत आहेत, कारण या क्षेत्ररक्षकानं काय एफर्ट लावलाय. तिथे चौकार होता, तो चौकार अडवला. पुन्हा एकदा बॉल जो बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला असता. पहा प्रेझेन्स ऑफ माइंड, काय त्यानं वापर केला. प्रेझेन्स ऑफ माइंड, बुद्धिमत्तेचा योग्य वापर केलाय. बरोबर झेप घेण्याचा प्रयत्न बॉडीला अडवलाय आणि या फिल्डिंग करत असताना 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिव्ह्यू नाहीये तर मग जे काय ऑनफिल्ड डिसिजन तेच तुम्हाला मान्य करावं लागेल. फ्रीडचा बॉल असेल, 15 बॉल मध्ये रन करायच्या 49. 15-49 फ्रीडचा बॉल समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. बॉल जाईल 1 बाउन्सने बाउंड्री लाईनच्या पार. आलाय चौकार. राजू दादाचं आयोजन मोठं, स्पर्धा ही मानाची. राजू दादाचं आयोजन मोठं, स्पर्धा ही मानाची. गावागावात होते चर्चा ही. मनात इच्छा नाही पण असेल तर नथिंग इज इम्पॉसिबल. तुम्ही करू शकताय. विल बी पॉझिटिव्ह अप्रोच मैदानाच्या मध्ये ठेवायचं आहे. 14 मध्ये रन करायचे 45. 14 मध्ये 45. बॉल उडवलाय, हवेमध्ये गेलाय. नारायण आलाय आणि नारायण टिपलाय झेल. एक वादळी खेळी, एक विस्फोटक खेळी. सचिन पाटीलच्या त्या मैदानाच्या मध्ये होईल समाप्त. 8 बॉल मध्ये 9 बॉल मध्ये 23 धावा करून 46 ला 6वा विकेट गमावलाय. आउट. दमदार डॅशिंग हाय व्यक्तिमत्व, डॅशिंग हाय व्यक्तिमत्व, डॅशिंग हाय व्यक्तिमत्व. माझ्या मारुती रायाचं आलं या दादामध्ये हे तत्व, दादामध्ये हे तत्व, दादामध्ये हे तत्व. शिरगाव स्पोर्टच्या घनश्यामजी एका गोष्टीची मी चर्चा पुन्हा तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये करेन. सचिनचा हा फटका पाहिला तर एक गोष्ट होती, एकतर नारायणनं 2 षटक फेकले मैदानावरती. राकेशचं हे दुसरं षटक होतं. कदापि दोन्ही गोलंदाजांना 2-2 षटक टाकले होते. दोनही नवीन गोलंदाज येणार होते. कदापि सचिनला या गोष्टी थोडा विचार विनिमय करायचा होता. बाबा आता येणारे 2 बॉलर नवीन होते. नक्कीच. आणि सचिनने तेव्हा तिथून जेव्हा स्ट्राईक एंडवरती होते ना, तेव्हा इशारा केला होता की किती बॉल बाकी आहेत. पंचांना विचारलं होतं किती बॉल बाकी आहेत. मग बाकी होते, मग तुम्ही हा अटॅक का केला गेला, पण हेही महत्वाचं आहे. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कुठल्या गोलंदाजावरती, आणि सातत्याने तीच चर्चा आहे ना, कुठल्या गोलंदाजावरती अटॅक करायचा, मग येणारा नवीन गोलंदाज कोण असेल तर तेही महत्वाचं आहे. 46 ला 6 विकेट. शेवटचा बॉल बाकी असेल आणि तशी चर्चा मी VBPL चे करतो. आमचे साथी समोरचे घनश्यामजी भोईर आज ते तिथेही खेळणार आहेत, त्यामुळे ते तिथे खेळतील. माईप आमच्या हातामध्ये असणार आहे, त्यामुळे मजा येईल. संध्याकाळी VBPL मध्ये आपण जॉईन होऊयात पुन्हा. 13 मध्ये रन करायच्यात 45. ओहो, यावेळेचा बॉल पुन्हा एकदा पंचाने सांगितलंय इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये आहेत 13 बॉल मध्ये रन करायच्यात 44. त्याच एका गोष्टीची चर्चा की बाबा सचिन थोडा थांबला असता, थोडा वेट केलं असतं, मजा आली असती. मॅच मध्ये थोडीशी रंगतदारपणा वाढली असती. त्या गोष्टी घनश्यामजी घडू शकल्या असत्या. नक्कीच. पण सध्या आपण बघतोय वाईट चेंडू आलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय राकेश शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी. फुलटॉस वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण तिथून राकेशने आपल्या फॉलोथ्रो मध्ये जेल टिपलाय. आणखीन एक गडी बाद सध्या आपण बघतोय वाघोबा यंगस्टर संघाला लागत असताना 7वा गडी बाद. शिरगाव स्पोर्टच्या मैदानी स्पर्धा ही एकतेची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. गावागावात होते चर्चा. थँक्यू. फुलटॉस बॉल पहा. फुलटॉस बॉल कधी कधी मैदानावरती तुम्ही बाहेर मारूच शकत नाही, ते चित्र दिसलंय. आदित्यला परतावं लागले तंबूच्या दिशेने. आणखीन एक विकेट गमावलंय. 47 ला 7 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 मध्ये 44 ची गरज आहे, 44 करायचे. आमचे प्रशांत सध्या स्क्रीनवरती कंपॅरिझन दाखवतील. कंपॅरिझन देखील इम्पॉर्टंट आहेत की 4 षटकांमध्ये आई कुर्लाई कशीचा संघ कुठपर्यंत होता ते आपण पाहूयात. आई कुर्लाई कशीत आफ्टर 4 ओव्हर 68 ला 2 विकेट आणि वाघोबा यंगस्टर्स शिरगावचा संघ 47 ला 7 विकेट. धावा
तितक्या काही महत्वाच्या नाही राहिला घनश्यामजी, पण विकेटचा कॉलम आहे ना, तिथे 2 गमावले होते, इथे 7 गमावले आहेत, म्हणजे 5 विकेट हे जास्तीत जास्त वाघोबा यंगस्टर शिरगाव या टीमने मात्र गमावले आहेत. समीकरण 12 मध्ये 44 करायचे आहेत. साधं सिंपल कॅल्क्युलेशन, येणाऱ्या अगदी तुम्हाला 2 ओव्हरमध्ये 22च्या प्रति ओव्हरने तुम्हाला रन घ्यायच्यात 44. नक्कीच तिथून 12 चेंडू 44 धावेची आवश्यकता आहे. सध्या आपण बघतोय आता किरण आहे, किरणच्या बॅटमधूनही मोठा फटका आला होता, म्हणून थोडंसं कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. जर साथीदार आपल्याला षटकार मारून देतो मग त्यालाही स्ट्राईकवरती आणणं गरजेचं आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल का गोलंदाजी मार्कवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण सध्या आपण बघतोय. एक जलद गतीचा चेंडू हाताळला होता, फलंदाजाच्या जवळपास हा चेंडू हाताळला होता, फलंदाज बीट झालेत आणि त्यामुळे डॉट बॉल आलाय. कदापि आता ह्या 12 मध्ये 44 घनश्यामजी राहिल्या होत्या, तर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या षटकामध्ये आलेल्या 2 ओव्हरमध्ये आलेल्या धावा होत्या. शिरगाव संघाने पहिल्या तर 2 दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये दिलेल्या रन होत्या, त्याच त्यांना करायच्या आहेत. लोवर फुल टच बॉल, टायमिंग सहित बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. किरण गावडेचा ब्लास्ट, सिक्सर. वाढविन ही शान, क्रिकेटची वाढविन ही शान, क्रिकेटची वाढविन ही शान, गावागावातल्या खेळाडूंचा दादाने वाढवला. थँक्यू. पहा लोवर फुल टच बॉल, पूर्णपणे ताकद जोगली, अनुभवी खेळाडू आहेत, मास्टर माइंड आहेत आणि मास्टरचे खेळाडू, त्यामुळे मास्टर माइंड कामगिरी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकारानं धावसंख्या धावफलकावरती पुढे गेल्यात 10 मध्ये 38. घनश्यामजी अजूनही कठीण नाहीये. तुम्हाला शिरगावचं मैदान म्हटलं तर शिरगावच्या मैदानावरती मोठ्या फटक्यांमध्ये डील करायची असते. नक्कीच, आणि असं नाही की या मैदानाने ह्या धावा नाही बघितल्या, कारण 12 चेंडू 37 धावेची आवश्यकता होती ना, तेव्हा झाल्या होत्या. म्हणून आता त्या आपण जर बघितलं गेलं ना तर 7 चेंडूमध्ये 42 धावा झाल्यात, 6 चेंडूमध्ये 30 धावा झाल्यात, त्यामुळे या मैदानाने धावा बघितल्यात. आता इथून सध्या आपण बघतोय फलंदाज चप्पल झाले होते आणि इथून आवाजही आला होता की वाईट आहे का, पण तसं नाही, कारण फलंदाज चप्पल झाले होते. सध्या आपण बघतो ॲक्शन रिप्लेमध्ये डीबीएनचंही कौतुक करावं लागेल, चप्पल झाले होते आणि त्यामुळे सध्या आपण बघतोय डॉट बॉल आलाय. येणारे 9 चेंडू 38 धावेची गरज आहे. हे 3 चेंडू खूप महत्वाचे आहेत. मोठ्या प्रकारे खेळायचा प्रयत्न केला, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का, नाही, दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न नाही केला, सिंगल वरती फक्त समाधान व्यक्त केलंय. 8 बॉल मध्ये रन करायच्या 37. नक्कीच, आणि थोडी चर्चा होईल जर तुमच्याकडे एक 40+ खेळाडू आहे, अनुभव खेळाडू आहे, जो शेवटच्या त्या मिडल ऑर्डरमध्ये येतो ना, मग सुरुवातीच्या पहिल्या बॅट्समनने चांगल्या धावा बनवणं गरजेचं होतं. पण पहिले सुरुवातीचे 5 बॅट्समन समोर केलाय लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, झेलची संधी, झेल टिपला जातोय डीप टेस्टच्या माध्यमातून आणि इथून कविशला परतावं लागेल. चर्चा त्या गोष्टीचीच आहे की तुम्ही पहिल्या फळीतील जे फलंदाज आहेत ना, त्याने एक फाउंडेशन, एक थोडंसं स्ट्रक्चर धावसंख्येचं उभं करणं गरजेचं होतं, पण ते नाही नाही आणि त्यामुळे ही जी धावसंख्येची इमारत आहे ना, ती आता कुठेतरी कोसळताना पाहायला भेटते. दादाने वाढवला मान, दादाने वाढवला मान, दादाने वाढवला मान. सावकार षटकार मारू दे, डिमांड ही पब्लिकची. सावकार षटकार मारू दे. सचिन विचार करतो की कदापि थोडा का थांबलो नाही मी. 7 मध्ये 37 ची गरज. कोलवटप्प्याचा बॉल टाकलाय, रन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, मात्र कुठलाही रन घेण्याचा प्रयत्न नाहीयेत. शेवटचे 6 बॉलचा खेळ आता बाकी राहील. 6 बॉल मध्ये रन करायच्या 37. 6-37 ची गरज आहे. मारुती चषक 2026 आपण पाहतात बहुजन विकास आघाडी पुरस्कृत राजूदादा भोईर आणि त्याच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून आपण पाहिलं तरी स्पर्धा आयोजित आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर सारे आयोजन कमिटीमध्ये मेंबर्स आहेत, त्यांचंही देखील आपल्याला स्पेशली मनापासून जय गावडे असतील, कल्पेश पाटील, दर्पण भगत, मयूर कांबेरे, दिगंबर म्हात्रे, कल्पेश पाटील, आईकवीर ग्रुपमध्ये आपण पाहिलं तर अशोक भोईर, मयूर गावडे, किशोर भोईर, भालचंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, नरेश पाटील, धनंजय मेहर, दीपक भोईर, नितीन गावडे, भरत भोईर आणि आयोजन कमिटीमध्ये आपण पाहिलं तर राजूदादा भोईर हे तर आहेतच, परंतु त्यांच्या जोडीला त्यांचेच बंधू आदरणीय अशोकदादा भोईर असतील, महेशजी पाटील, विजय म्हात्रे, दिगंबर, प्रताप म्हात्रे, कल्पेश पाटील, किट्टू, मयूर कांबेरे, अजय पाटील, जय गावडे, विकास, घनश्याम भोईर, प्रथमेश भोईर, विशाल पाटील, चेतन किनी, साहिल पाटील, दीपक पाटील, त्यातल्या त्यात शिरगाव स्पोर्ट शिरगाव, जय बजरंग शिरगाव, मास्टर 40+ या सर्वांचं आपल्याला महत्त्वाचं सहकार्य लाभले आहेत. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. किरणच्या बॅट मधून आणखीन एक ब्लास्ट षटकार.
सावकार षटकार मारू दे डिमांड ही पब्लिकची सावकार षटकार मारू दे डिमांड ही पब्लिकची गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची गावागावात थँक्यू. धपल कबड्डी धाबा झाला 68 गड्यांच्या मोबदल्यात दीपेश वझे मैदानावरती गोलंदाजीवरती आला. दीपेशवरती आक्रमण केलं किरण गावडेने. 12 मध्ये 22 धाबा कणशमदी आपल्याला आतापर्यंत या खेळाडूच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. क्लीन बोर्ड फलंदाज बाद. किरणला परतावा लागेल तंबूच्या दिशेने आणि अप्पा सुमित पाटील अप्पा मैदानाच्या आतमध्ये चालले आहेत आणि शेवटची जोडी आता मैदानावरती आहेत. भरपूर वेळा 11व्या खेळाडूला कधी बॅटिंग येत नाही. भरपूर कमी असं असते की तिथे 11व्या खेळाडूला बॅटिंग येत आहेत पण आता 11व्या खेळाडूला बॅटिंग आले. नाही नक्कीच. आणि सुमितचा जर बॉडीचा जर इंटेंट बघितला ना तर आता असं वाटतं का चेंडू मला वाटतं बऱ्याच लांब जाणार लागला तर, कारण तितकी ताकद आहे क्षमता आहे. आणि मयूर कांबेर यांच्याकडून एक पारितोषिक येतात. जर आपण सिक्सर मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. 200 आणखीन एक 0 नाही पण 200 आहे. प्रत्येक षटकाराला सुमित आप्पाला ते पारितोषिक आहे. संधी आहे बा इथून येणारे 3 बॉल रन करायचे 31. पण संधी आहे पण शेवटचा विकेट आहे. जर चेंडू नाही लागला तर काहीही होऊ शकते. आणि दोन आपण या स्पर्धेमध्ये 2 संघ जे ऑल आउट झालेत. आता तिसरा संघाचा नंबर येईल का हे महत्वाचं आहे. यस 3 चेंडू 31 धावेची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. फटका खेळलाय चेंडू चाललाय आउट ऑफ दी पार्क. षटकार 200 लागू झालेले आहेत. पंढरी क्रिकेटची ही पंढरी क्रिकेटची ही पंढरी तो सांगतय अभिमानानं स्पर्धा हे लय भारी स्पर्धा हे लय भारी स्पर्धा हे लय भारी क्रिकेटच्या विश्वात आहे पताका विजयाची. आणि मी म्हटलं होतं म्हणजे ज्या इंटेनने सुमित दाखल झाला होता ना त्याने त्याच्या बॉडीवरतीच वाटलं होतं की हा षटकार मारणार. मयूर आता आणखीन एक मारणार का? रात्री काय टीप भेटली असेल त्याच्यातले आता 200 देऊन टाका. परत चेंडू चालला आउट ऑफ दी पार्क. षटकार. राजू दादाचं आयोजन मोठं स्पर्धा ही मानाची राजू दादाचं आयोजन मोठं स्पर्धा ही मानाची. 11व्या नंबरचा खेळाडू येऊन मैदानाच्या मध्ये 2 षटकार मारू शकतोय. सुमित म्हणतो बाबा माझा हा नंबर नाहीये माझा नंबर पुढे होता आणि तो लेट आलाय पण अप टू डेट आलाय आणि बॉल इतका बाहेर गेलाय की तो मैदानाच्या बाहेर अगदी गेलाय. आणि असं नाही म्हणजे सुमितच्या बॅटमधून 2 षटकार आले ना दोन्ही चेंडू रिटर्न नाही आले. दोन्ही चेंडू रिटर्न आले नाही मैदानाच्या आतमध्ये. तिसरा चेंडू द्यायला लागलाय. तिसरा चेंडू दिलाय पाहायचा आहे शेवटचा चेंडू. पण आता सुमितला जे पारितोषिक लागले ना ते भारतीय मनोरंजन बँकचे 400 रुपये लागलेत. आता तिथून 19 हवा म्हटलं होतं की 20च्या जवळपास हा संघ पराभूताच्या मध्ये जाऊ शकतो पण थोडंसं कॅल्क्युलेट होतं. आता या 19 धावा जर अगोदरच्या 5 फलंदाजांनी केल्या असत्या ना तर इथून वाघोबा यंगस्टरचा संघ आपल्याला खेळताना पाहायला भेटला. चला मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. सेकंड करायचं आहे. विनंती असेल वाघोबा यंगस्टर संघ आपण मैदानाच्या आतमध्ये जा. त्यानंतर श्री गणेश घासकोपरी संघ आपल्याला विनंती असेल की आपणही मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. क्षेत्ररक्षण आहे. बॅटिंगसाठी कुसमाई खार्डीचा संघ आपण सध्या बघतोय. थोडीशी चर्चा आपण जो विषय छेडला होता धनंजय पाटील की वैतरणा गटातील खेळाडू खूप छान